आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे एकूण चित्र दिसतंय त्यामध्ये एकीकडे एक कुजबूज अशी काहीतरी चाललेली होती की उमेदवार काय दिलेला आहे, कोण उमेदवार दिलेला आहे. तर मला असं वाटतं की विरोधकांनीही आणि सगळ्यांनीच अशा पद्धतीने स्टेटमेंट करून एका अर्थाने आपण महिलांचा सन्मान कमी करत आहात. एक मध्यमवर्गीय महिला जर लढत असेल, ताकदीने लढत असेल, तर उलट आपण सगळ्यांनी प्रोत्साहित करायला हवं. एक दुसरं असं की श्रीकांत शिंदेजी किंवा त्यांचे सगळे भक्तुल्ले समर्थक तसे सगळे ज्यांना असं वाटतं की अरे ही निवडणूक तर आम्ही वनवेच काढू शकतो आणि या निवडणुकीत तर काय म्हणजे आमच्यासमोर आम्हाला तर केक वॉक एंट्रीच आहे. तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की इतकं काही सोपं त्यांच्यासाठीही असणार नाही. कारण जेव्हा एकनाथ शिंदेजी सांगत होते की काय मुख्यमंत्र्याच्या शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नाही का, जर एक शेतकऱ्याचा सामान्य पोरगा, अर्थात ते सामान्य नव्हतेच कारण इतकी वर्ष त्यांनी ठाणे महापालिकेची सत्ता असेल, आधीची अनेक महत्त्वाची खाती असतील, मंत्रिपद, आमदारक्या, हे सगळं भोगलेलं होतं. तरीही जर शेतकऱ्याचा पोरगा एक लढत देऊ शकतो तर मध्यमवर्गीय एक महिला ही लढत का बरं लढू शकणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आज घडीला ज्या पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दीपक भाऊ असेल किंवा CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष असेल, हे सगळे ज्या ताकदीने आज आमच्यासोबत उभे आहेत त्यावरून आम्हाला निश्चित खात्रीने असं वाटतं की वैशाली दरेकर या निवडणुकीमध्ये विजयी होती. विशेषत्वाने जे श्रीकांतजींच्या सोबत मित्रपक्ष म्हणून असणारे लोक आहेत, मला शंका आहे की हे लोक खरंच श्रीकांतजींचं काम करणार आहेत का. कारण प्रेम से पर्वत जीता जा सकता है, पण जर तुम्ही दडपशाही करत असाल, हुकुमशाही करत असाल, दहशत आणू पाहत असाल, एका आमदारावरती कुठल्या तरी फायलींचं दडपण आणत असाल, तर निश्चितपणे ही लोक जरी तनाने तुमच्यासोबत असली तरी मनाने ती मशालीसोबत असतील याची आम्हाला खात्री आहे. अगदी तुम्ही कितीही नगरसेवक फोडले, कितीही माणसं फोडली तरी ही माणसं कदाचित दिसताना तुमच्यासोबत दिसतील, मतं देताना मात्र खात्रीने मशालीला मत देणार आहे. तुमच्या पक्षातून कल्याणमध्ये जे आहेत ते 2 उमेदवारीचे अर्ज बनवलेले होते आणि त्यानंतर जाधवांनी जे आहे ती माया घेतल्यावर त्यामुळे दरेकरांचा मार्ग आता मोकळा झाला. आम्ही कालही सांगितलेलं होतं कुठल्याही पक्षामध्ये एक बॅकअप फॉर्म भरलेला असतो. इनकेस जर काही अडचण आली, काही फॉर्म समजा व्हॅलिड नाही झाला, स्क्रुटनीमध्ये काही प्रॉब्लेम आला, काहीही असू शकतं, कुणी ऑब्जेक्शन घेतलं, तर अशा वेळेला एक बॅकअप फॉर्म ठेवावा लागतो. असा बॅकअप फॉर्म आमच्याकडून जाधवांचा ठेवलेला होता. याचा अर्थ आमच्यामध्ये कुठे आलवेल नाही आहे वगैरे असं काही समजायचं कारण नाही आहे. आणि सुदैवाने सगळं काही सुरळीत पार पडत आलेलं आहे. ज्या पद्धतीने दरेकरांचा फॉर्म हा स्क्रुटनीमधनं अत्यंत सुरक्षितरित्या बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळे आता जाधव असतील किंवा आम्ही सगळेजण असू, हे इथल्या कल्याणच्या आमच्या विजयासाठी निश्चितपणे लढणार आहोत आणि ताकदीने उभे राहणार. महायुतीमधून ठाणे असेल किंवा कल्याण असेल या 2 जागांचा उमेदवार जो तो ठरत होता, परंतु आता त्या दोघांनी उमेदवार अर्ज देखील भरलेले आहेत. परंतु नरेश मस्केंचं नाव जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. श्रीकांत शिंदेचं नाव जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा दिव्यामध्ये भाजपकडून नाराजी दिसून आली. काय वाटतं कल्याण आणि ठाण्यामधून या 2 उमेदवारांना भाजप कशा प्रकारचा पाठिंबा देईल? मला आनंद आहे की मी सांगण्याच्या आधी जर सगळी माध्यमे हे मान्य करत असतील की भाजपामध्ये नाराजी आहे, नरेश मस्के असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील, मस्केंना उमेदवारी देऊन तर जणू मस्करीच केलेली आहे. काय म्हणजे विषयच नाही, काही कशासाठी काय माहीत नाही. आणि असे लोक मोदींचे हात बळकट करतील अशी जी अपेक्षा आहे. परंतु स्थानिकच्या सगळ्या भाजपाईंचं जर बघितलं म्हणजे अगदी कल्याण मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण असतील, इकडे राजू पाटीलजी असतील, तर अजून सगळे लोक किंवा तिकडे ठाण्यातले काही संजीव नाईक वगैरे लोक असतील, या सगळ्या लोकांना माहिती आहे या उमेदवारांचे हात भ्रष्टाचाराने कमालीचे कळकट आणि मळकट झालेले हात आहेत. अशा कळकट मळकट हातांनी ते मोदींना कसे बळकट करणार आहेत, तर मला प्रश्न असेल. भाजपमध्ये नाराजी नाट्य देखील दिसून आलं, तर बंड देखील त्यांनी फुटण्याची शक्यता वर्तवली होती.
नाही, त्यांनी बंड पुकारलं. नंतर फडणवीस, म्हणजे फडणवीसांचाही हा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्यांचा, की त्यांना प्रचारापेक्षा जास्त लोकांचे रुसवे फुगवे काढण्यामध्येच त्यांचा सगळा वेळ घालवावा लागतो. अगदी बारामतीतली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने हर्षवर्धन जाधवांची रुसवे फुगवे काढण्यात त्यांचा वेळ गेला किंवा विजय शिवतारेंचा रुसवा काढण्यात त्यांचा वेळ गेला, तर या सगळ्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की महायुतीमध्ये काहीच आलबेल नाही. मुळात महायुतीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या गटाचे काय खरे आहे का, इथून प्रश्न सुरू होतो. कारण श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाने खरं तर जाहीर करायला हवी होती, पण त्यांच्या पक्षाला तेवढा सुद्धा अधिकार उरलेला नाही आहे. श्रीकांत शिंदेची उमेदवारी ही भाजपाने जाहीर केली, यावरूनच किती अवलंबित्व आहे, किती परावलंबित्व आहे हे स्पष्ट होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की बीजेपीला घाबरून 35 ते 30 आमदार फोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. मी म्हणालो त्यांचा प्लॅन सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल झाला असता, असं मुख्यमंत्र्यांनी ते उद्धव ठाकरेंवरती आरोप केलेले. 2 टप्प्यातले निवडणूक पार पडली, 2 टप्प्याचं मतदान झालं. 2 टप्प्यांच्या मतदानात नंतर जी राजकीय निरीक्षणं नोंदवली जात आहेत आणि उद्या 7 तारखेला होऊ घातलेलं मतदान, या दरम्यानची जी राजकीय निरीक्षणं आहेत विश्लेषकांची, ती स्पष्टपणे भाजपाच्या विरोधातली आहे. जनमताचा कौल हा कम्प्लिटली भाजप आणि महायुतीच्या विरोधात गेलेला आहे. लोकांना तोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडलेलं नाही आहे. अशा वेळेला जे संपूर्ण महाराष्ट्राचं गुडविल आहे हे आज घडीला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धवसाहेब यांच्या पाठीशी आहे.